दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी आपण 166 सलग संविधान पारायणाचं पुष्प गुंफत आहोत. प्रश्नाचा एकंदर रोख बघता जसं मी म्हणालो की तुम्हाला जर असं वाटलं की आपल्यावर खोट्या पद्धतीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होऊ शकतो, तर त्यावेळी प्रिकॉशन म्हणून आपण ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करू शकता किंवा तशा प्रकारची कंप्लेंट तुम्ही लॉन्च करू शकता. हे म्हणणं अशासाठी आहे की अनेक ठिकाणी असं बघण्यात आलं की आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होईल की काय म्हणून आधीच आपण जाऊन समोरच्या पार्टीवर म्हणजे SC STच्या मेंबर्स विरुद्ध काहीतरी रॉबरीचा, चोरीचा, डकेतीचा, छेडछाड करण्याचा, 354 म्हणजे एखादा अपमान करण्याचा स्त्रीचा वगैरे, स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणारा असा गुन्हा नोंद करून येतो, जेणेकरून ॲट्रॉसिटी आपल्या विरुद्ध होऊ नये. पण हे परस्पर द्वंद्वात्मक एक प्रकारचं प्रतिस्पर्धा केल्यासारखी परिस्थिती आहे आणि ती कायद्याला तितकीशी मंजूर नाही. या दोन्ही बाजूनी याच्यामध्ये निर्णय कोर्टाचे, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे आहेत. म्हणून त्यासाठी मधला मार्ग असा जो सांगितला होता की तुम्हाला जर असं वाटलं तर प्रांजळपणे तुम्ही त्याची कारणमीमांसा नमूद करून असा एक अर्ज पोलीस स्टेशनच्या दप्तरी किंवा ज्या ऑथॉरिटीज असतील त्या ऑथॉरिटीजकडे तुम्ही देऊ शकता. आता प्रश्न हा आहे मुख्य की असा जर आपण अर्ज केला तर आपल्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होईल की नाही होईल किंवा आपल्या अर्जाचा विचार केला जाईल, नाही केला जाईल. निश्चितपणे जर असा अर्ज तुम्ही केला असेल तर त्या अर्जाचा विचार केला जाईल, परंतु तो विचार करताना सुप्रीम कोर्टाच्या केसमधलं जे एक ऑब्झर्वेशन आहे ते वाक्य वाचून दाखवतो की प्रायर अप्लिकेशन इन्फॉर्मिंग मिसयूज ऑफ ॲट्रॉसिटी ऍक्ट may be taken into consideration looking at the facts of case in the light of circumstances. म्हणजे परिस्थिती तशी आहे ज्यामुळे तुम्हाला तो अर्ज करण्यास कारण आहे असं जर निष्पन्न झालं तर निश्चितप्रमाणे त्या अर्जाचा तुमचा विचार होईल. परंतु हा अर्ज म्हणजे पूर्ण सेफगार्ड आहे असं नाही. किंबहुना समजा या अर्जाचा विचार होऊन स्थानिक पोलीस स्टेशन लेवलला जर तितकासा त्याचा विचार नाही झाला तर तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये आपल्या बेलसाठी किंवा ट्रायलमध्ये आपल्या ॲक्विटलसाठी प्रयत्न करता त्यावेळी सुद्धा तुम्हाला हा अर्ज उपयोगी येऊ शकेल, न्यायालयाच्या निदर्शनास तुम्ही आणू इच्छिता असं समजून कोर्ट त्याचा विचार करेल की याला ऑलरेडी असं वाटलं होतं की आपल्या विरुद्ध असा गुन्हा होईल म्हणून, आणि म्हणून त्यांनी प्रांजळपणे आपल्याला कळवलेलं आहे. अर्थात तशी फॅक्ट आहे का गुन्ह्याची, गुन्हा घडला तेव्हा या फॅक्ट्स होत्या का, आणि त्या फॅक्ट्स निर्माण करायला, ती वस्तुस्थिती निर्माण करायला तशी अवतीभोवतीची परिस्थिती, सर्कमस्टान्सेस होत्या का, या दोन गोष्टीच्या प्रमुख उजेडामध्ये न्यायालय तुम्ही केलेल्या अर्जाचा विचार करेल. म्हणजे तुम्ही केलेल्या अर्जाची जी काही व्याप्ती असेल ती मी सांगितले त्याप्रमाणे एक तर पोलीस स्टेशन किंवा न्यायालय, परंतु ती तुमच्या अर्जाची जी पूर्व पीठिका आहे ती फॅक्ट्सवर, वस्तुस्थितीजन्य परिस्थितीवर आधारित असली पाहिजे. त्याला सबळ कारण तुम्हाला देता आलं पाहिजे. केवळ भीती वाटली तो करे, मग भीती वाटण्याला कारण काय, तुम्ही काही केलेलं आहे का, किंबहुना अशा अर्जाचा वापर जर तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा करून म्हणजे त्याच्यावर आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी बचावात्मक म्हणून केला असेल तर त्याचाही परिस्थितीनुरूप विचार होईल. थोडक्यात असं की तुम्ही अर्ज करू शकता, आपल्याला अशा प्रकारची भीती वाटते अशा प्रकारचा अर्ज आपण देऊ शकतो. आता राहिला प्रश्न की ॲट्रॉसिटीचा मिसयूज जो होतो, ज्याला अब्यूज ऑफ द लॉ असं म्हटलं जातं कायदेशीर भाषेमध्ये, त्याच्या बऱ्याच प्रमाणात केसेस आहेत. आणि 2018 मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या ॲट्रॉसिटी कायद्यामधला अँटिसिपेटरी बेल मिळू नये हे कलम रद्द ठरवून अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू शकतो असं जेव्हा एक नवीन पायंडा
जुना रद्द करून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारणच असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास अशा प्रकारच्या भरपूर केसेस आणण्यात आल्या की जिथे अॅट्रॉसिटी कायद्याचा मिसयूज झालेला आहे. आता अॅट्रॉसिटी कायद्याचा मिसयूज केव्हा होतो, कुठल्या परिस्थितीमध्ये होतो, खरंच त्याला तशी भीती आहे, खरंच त्याला तशी परिस्थिती कारणीभूत आहे की उगाचच त्रास द्यायचं म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. तर त्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की सुप्रीम कोर्टाचं जे एक ऑब्झर्वेशन आहे ते आपण आधी बघू. डॉक्टर सुभाष काशीनाथ महाजन यांची केस आहे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातलीच केस आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या केसमध्ये सी क्लासिफिकेशन करण्यात आलं. सी क्लासिफिकेशन करून ते क्लासिफिकेशन लीगल आहे, योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाचं निर्णय या केसमध्ये आला होता. सी क्लासिफिकेशन आपण समजून घ्या, म्हणजे खोटाई नाही आणि खराई नाही. ए क्लासिफिकेशन, बी क्लासिफिकेशन, सी क्लासिफिकेशन. कुठलीही गुन्हेगारी केस जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये दर्ज होते तेव्हा त्याचे 3 क्लासिफिकेशन आणि चौथं क्लासिफिकेशन हे दोषारोप, चार्जशीट. तर ए क्लासिफिकेशन, ए क्लासिफिकेशन म्हणजे केस खरी आहे, परंतु केस उभी राहण्यासाठी किंवा केसला सपोर्ट करण्यासाठी पुरेसा पुरावा नाही. मग त्याच्यामध्ये डिस्चार्ज होतो. जो आरोपी असेल त्याच्यावरती आरोप काढले जातात आणि आरोपी डिस्चार्ज होतो. त्याला ए क्लासिफिकेशन. बी क्लासिफिकेशन म्हणजे काय, की मुद्दामून खोटी तक्रार दिली असेल आणि खोटी तक्रार दिल्यानंतर ते सिद्ध झालं असेल की ही तक्रार खोटी आहे, तर त्याला बी क्लासिफिकेशन म्हणण्यात येतं. बी क्लासिफिकेशन झाल्यानंतर जेव्हा न्यायालयासमोर तो निवाडा जातो, ते केस पेपर जातात, तेव्हा न्यायालय बी क्लासिफिकेशन मध्ये जो तक्रारदार आहे ज्याने खोटी तक्रार केली त्याच्यावरती गुन्हा नोंद करा, खोटी तक्रार केली म्हणून, किंवा ती केस त्याच्यावर गुन्हा नोंद न करता दप्तरी दाखल करून टाका, असे 2 प्रकारचे निर्णय देऊ शकतात. बी क्लासिफिकेशन विथ प्रॉसिक्युशन किंवा बी क्लासिफिकेशन विदाउट प्रॉसिक्युशन, अशा प्रकारचा तो कायद्याचा प्रघात आहे. थोडक्यात असं की बी क्लासिफिकेशन असं की खोटी तक्रार केली असं, आणि सी क्लासिफिकेशन असं की तक्रार खरी आहे आणि खोटी आहे, दोन्ही प्रकारे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या घरासमोर माझी सायकल उभी असते. मी बाहेरून आलो की सायकल घरासमोर दारामध्ये उभी आहे. माझा मित्र माझ्या घरी आला चहा घ्यायला. त्यांनी चहा घेतला आणि तो गेला. जाताना मित्राच्याही घरी सायकल आहे, तर त्याला असं वाटलं की मी येताना सायकलवरच आलो असेल म्हणून तो माझी सायकल घेऊन गेला, स्वतःची समजून. मला जेव्हा कळलं की माझ्या दारामध्ये सायकल नाहीये, माझी सायकल कुठं गेली, मित्रांनी नेली असेल असा मला संशयच नाही. मित्र का नेईल सायकल माझी? म्हणून मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो किंवा पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की माझी सायकल चोरीला गेली. दुपारपर्यंत मित्राच्या लक्षात येतं की अरे आपण चुकून आपल्या मित्राची सायकल आणलेली आहे. म्हणून तो फोन करून सांगतो, अरे चुकून मी तुझी सायकल आणली आहे, तुझी सायकल मी तुला परत करायला येतो. आता केस तर झालेली आहे, म्हणजे खरी आहे, चोरी तर झालेली आहे, परंतु ती खोटी आहे. चोरी खऱ्या अर्थाने झालेली नाही. त्याला टेक्निकल ऑफेन्स किंवा तांत्रिक गुन्हा आपण जसं म्हणतो. तर या केसमध्ये डॉक्टर सुभाष काशीनाथ महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये असाच काहीचा प्रकार झाला की अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार अपमान झाला, त्याला शिवीगाळ झाली, त्याचे सिव्हिल राईट बाधित झाले, अशी तक्रार करण्यात आली. परंतु आरोपीने सांगितलं की माझा तसा उद्देशच नव्हता, मी उच्चारलेले शब्द त्या संदर्भात नव्हते किंवा मला माहीतच नाहीये की ज्याच्या विरुद्ध मी असा शब्द प्रयोग करतोय तो माणूस SC-ST कॅटेगरीतला आहे, तो रिझर्व्ह कॅटेगरीतला आहे, मला कल्पनाच नाहीये. आणि हे जर त्यांनी सिद्ध केलं तर गुन्हा झालाही, कारण त्याला तसं वाईट वाटलं, पण त्यांनी ज्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे त्या पद्धतीने न झाल्यामुळं त्याला गुन्ह्याच्या चौकटीत बसवता येत नाही, म्हणजे खोटाही आहे तो. म्हणजे सी क्लासिफिकेशन याचं हे एक्सप्लेनेशन झालं. आता हे सी क्लासिफिकेशन सुप्रीम कोर्टाने करेक्ट ठरवलं. त्याच्या आधी हा खटला लोकल पोलीस स्टेशन, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट मधून सुप्रीम कोर्टामध्ये गेला.
आणि सुप्रीम कोर्टाचे असं निदर्शन असतं की जिथे असं कारण नसताना केवळ माणसांनी शब्द प्रयोग केला, परंतु त्याच्या मागे त्याचा उद्देश जातीवाचक शिवीगाळ करण्याचा नव्हता किंवा जातीवरून अपमान करण्याचा नव्हता, आणि तशी कारण होती, तशी परिस्थिती होती, म्हणून कोर्टाने असा निर्णय देताना सांगितलं की हा एक प्रकारे अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग आहे, अब्यूज ऑफ द लॉ आहे, मिसयूज ऑफ द लॉ आहे, आणि सी क्लासिफिकेशन हे कायद्याने त्या ठिकाणी योग्य ठरवलं. त्यानंतर दोन महत्वाचे निर्णय हायकोर्टाचे आहेत, ते पण या दृष्टीने आपण बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आता केलेली जी तरतूद आहे सरकारने तपासी अधिकाऱ्याच्या पदामध्ये अवनती केलेली आहे, ती जी तरतूद आहे ती खोट्या केसेस होऊ नये त्याला प्रतिबंध म्हणून केलेली आहे की काय, त्या आपण या दोन केसेसच्या उजेडात बघूया. मद्रास हायकोर्टाची केस आहे जॉन वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू, ही 2004 ची. इट कॅन नॉट बी यूज टू सेटल डिस्प्यूट ऑर एनमिटी बिटवीन द पार्टीज. मद्रास हायकोर्टाने म्हटलेलं आहे की अॅट्रॉसिटीची केस नोंदवणे हे आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सूड उगवण्यासाठी करता कामा नये. आणि ज्या केसमध्ये हे घडलं होतं की इलेक्शन मध्ये हारल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि त्याचा निवाडा देताना मद्रास हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की दिस इज मिसयूज ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट, आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा दुरुपयोग करून तुम्ही तुमच्यातलं वैमनस्य हे शमवण्यासाठी किंवा तुमची वैर भावना सांत्वन करण्यासाठी अशा प्रकारचा कायद्याचा उपयोग करता कामा नये, म्हणजे त्या केसमध्ये अशा प्रकारचा उपयोग झालेला होता. दुसरी केस आहे गुजरात हायकोर्टाची, डॉक्टर एन.टी. देसाई वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. त्या केसमध्ये अॅट्रॉसिटी 2007 ची ही केस आहे. त्या केसमध्ये अॅट्रॉसिटी हा तुमचा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट आहे की प्रोटेक्शन टू विक्टिम आहे. इथे विक्टिम म्हणजे कोण, जो आरोपी आहे तो. विक्टिम म्हणजे जो आरोपी आहे, म्हणजे आरोपीला प्रोटेक्शन देणं महत्वाचं आहे. जर ती खोटी केस असेल तर आरोपीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, आणि जर समजा ती खरी असेल तर फिर्यादीच्या बाजूने निकाल लागला पाहिजे. परंतु खोटी असल्यामुळं तिथं हा प्रश्न निर्माण झाला की फिर्यादीच्या हक्काचं संरक्षण जसं या कायद्यासमोरचं आव्हान आहे, त्याचप्रमाणे निरपराध लोकांना शिक्षा होणे, त्यांची मानहानी होणे, हेही बघणं या कायद्याचं एक लक्ष आहे. ही फार महत्वाची जजमेंट होती, आणि या जजमेंटच्या आधारे अनेक केसेस नंतर ऍक्विट झाल्या, अनेक केसेसमध्ये खोटी अॅट्रॉसिटी लावल्याचं निष्पन्न झालं. कारण जो माणूस, जो विक्टिम असतो, त्याला त्या आरोपीच्या कठड्यामध्ये उभं राहावं लागतं. आपल्याकडे मध्यंतरी एक जे हॉस्पिटलमध्ये जे ख्यातनाम नेत्र शल्यविशारद आहेत डॉक्टर तात्याराव लहाने, त्यांच्या विरुद्ध अशीच सोळंकी नावाच्या एका इसमाने अॅट्रॉसिटीची केस केली होती. नंतर काही वर्षांनी ती केस कोर्टासमोर आली असता सोळंकीने असं सांगितलं की मला या केसमध्ये असं अभिप्रेत नव्हतं की हे माझे वरिष्ठ अधिकारी यांनी मला अशी मानहानी करावी, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की ते माझी मानहानी करण्यासाठी नाही, तर मला कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दिलेल्या सूचना होत्या, त्या पद्धतीने मी घेतो, आणि ती केस खारिज करण्यात आली. तर अशा या केसेसमध्ये जो आरोपी ठरला जातो, त्या आरोपीच्या अधिकारांचं रक्षण हे सुद्धा अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये या केसमुळे रुजू झालं. तोच खटला पुढे 2009 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने शरद वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसमध्ये देताना त्याचा उद्घोष केला की जो माणूस त्याच्यामध्ये आरोपी ठरला जातो, त्या माणसाचे हक्क सुद्धा याच्यामध्ये अबाधित राहावे. आणि असे केसेस जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर गेले, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्या केसमध्ये
अँटिसिपेटरी बेल बद्दल 2017 साली निर्णय देऊन अटकपूर्व जामिनाची तरतूद ही कायद्यामध्ये बसवली, जी त्या कायद्याच्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या सेक्शन 18 प्रमाणे अटकपूर्व जामिनाची तरतूद नव्हती. परंतु संसदेमध्ये परत सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा उलटा करण्यात आला आणि परत ती तरतूद अटकपूर्व जामिनाची रद्द करण्यात आली. आत्ताच्या घडीला अटकपूर्व जामीन हा घेण्याचा अधिकार आरोपीला नाही. परंतु कोर्टाच्या ज्या काही केसेस आहेत त्याचा आधार घेऊन आपण त्याच्यावर आपलं सबमिशन कोर्टासमोर करू शकतो. शेवटचा भाग प्रश्नाचा असा की आत्ताच्या महाराष्ट्र शासनाने जी तपासी अधिकाऱ्याची पदावनती केलेली आहे, म्हणजे कमीत कमी DYSP दर्जाचा अधिकारी हा याच्यामध्ये तपास करू शकतो, असा जो रूल 7 चा शिरस्ता आहे, जो केंद्र सरकारने तयार केला आहे, त्याच्या विरुद्ध जाऊन राज्य शासनाने, महाराष्ट्राच्या राज्याने आपल्या कायदे मंडळीय अधिकारांचा वापर करून, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स चा वापर करून राज्याच्या विषय सूचीतला विषय हा पोलीस आहे, त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचा ठराव एक पारित करून तो नियम आणण्याचा घाट घातलाय. त्याच्यावरती डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसचे अभिप्राय मागवण्यात आलेले आहे. आता इथे जसा प्रश्न विचारला आला की या कायद्याचा दुरुपयोग होतो म्हणून तुम्ही पद अवनत केलेली आहेत का, खालच्या पदांना तपास दिलेला आहे का, तर याचं उत्तर तितकंसं पॉझिटिव्ह देता येणार नाही. असं नाहीये. कारण जे सब इन्स्पेक्टर आहेत, इन्स्पेक्टर आहेत, PI आहे, त्यांच्याकडे कामाचं लोड हे निश्चितपणे DYSP पेक्षा जास्त आहे. आणि DYSP ही रँक उच्च पदस्थ असल्यामुळं, सुपरवायझरी लेवल असल्यामुळं त्या ठिकाणी थोडासा स्कोप आहे की यथासांग विवेक आणि विचारपूर्वक DYSP याचा तपास करतील. परंतु तपास गुन्हा नोंद होणे ही बाब सब इन्स्पेक्टरच्या अखत्यारीत आहे. 154 CRPC प्रमाणे जो ठाणेदार आहे आणि त्याची रँक ही सब इन्स्पेक्टरची आहे. SHO ज्याला म्हणतात, स्टेशन हाऊस ऑफिसर, या स्टेशन हाऊस ऑफिसरला अशा प्रकारचा गुन्हा नोंद करण्याचे अधिकार आहे, तपास करण्याचे अधिकार हे DYSP कडे आहे. खरं जर सांगायला गेलं, वास्तविक पाहता DYSP ची पहिली प्रतिक्रिया असते की कशाला गुन्हा नोंद केला, कारण त्याला तपास करायला लागतो. पण तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी का ठेवले, कारण वरिष्ठ अधिकारी हे विवेकपूर्ण तपास करून चारही बाजूचा विचार करून सगळ्या यंत्रणाचा उपयोग करून घेऊन, कारण DYSPच्या हातामध्ये जी क्रय शक्ती आहे, त्याच्या ज्या यंत्रणा आहे त्या सब इन्स्पेक्टर API किंवा PI पेक्षा निश्चित जास्त आहे. म्हणून तो त्याचा वापर करून घेऊन वेळ प्रसंगी फॉरेन्सिकचा अहवाल मागून, वेळ प्रसंगी आवाजाचे नमुने टेस्ट करून, वेळ प्रसंगी शब्दाचे कायदेशीर अर्थ निर्माण करून, अर्थ काढून त्याचा विवेकपूर्ण तपास करू शकतो. म्हणून हा जो युक्तिवाद आहे की राज्य शासनाने तपासी अधिकाऱ्याची पदावनती जी केलेली आहे ती पदावनती ही खोट्या केसेसला प्रतिबंध घालण्यासाठी आहे असं नाही. उलट याच्याने खोट्या केसेसचं प्रमाण हे वाढू शकतं. आपली एकंदर धारणा आहे समाजाची, हे कितपत कायदेशीर होईल बोलणं किंवा गैरकायदेशीर होईल याचा विचार आपण नंतर करू. पण धारणा आहे समाजाची आपली की पोलीस स्टेशनला जायचं, पोलीस अधिकाऱ्याला पटवायचं आणि गुन्हा नोंद करून टाकायचं. हे त्रिवार सत्य आहे की DYSP ला पटवण्यापेक्षा API ला, PI ला पटवणं सोपं आहे. आणि परत दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की खालच्या रँकचा अधिकारी हा कुठल्या जाती धर्माचा आहे तेही पाहणं महत्वाचं आहे. अधिकाऱ्यांनी खरं तर खाकी वर्दी हाच धर्म आणि जात समजावी, बाकीचं काही समजू नये. पण प्रॅक्टिकल मध्ये किती आपण बघतोय रोजच्या रोज हे प्रकार आपल्या सगळ्याच्या निदर्शनास येतात. म्हणून खोट्या तत्वांचा बुजगाव न करून त्याच्यावरती कव्हर टाकून आतमध्ये तत्वमीमांसा करणं हा एक वेगळा भाग असू शकते. परंतु वस्तुस्थिती, खरं वास्तव असं आहे की DYSPच या गुन्ह्यांचा तपास अधिकारी असावा. जितका वरिष्ठ अधिकारी असेल तपास करणारा, तितका निस्पृह आणि जबाबदारीने तपास होईल, हे मात्र नाकारण्यासारखं नाही, हे खरं आहे. आणि म्हणून मी पहिल्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण याच्यावरती विचार केला याचा प्रश्न म्हणून तेव्हा विचार मांडला होता की प्रत्येक जिल्ह्याला किमान एक DYSP
जसं स्पेशलाइज युनिट असतं तपासाचं, आपल्याकडे होमिसाइड किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स किंवा एक्स्टॉर्शन सेल किंवा व्हेइकल थेफ्ट किंवा हाऊस ब्रेकिंगचे गुन्हे तपासण्यासाठी विशेष तज्ञ असलेले अधिकारी किंवा विशेष प्रशिक्षण दिलेले अधिकारी असतात. त्या पद्धतीने एका जिल्ह्याला एक डीवायएसपी आणि त्याच्या अंडर किंवा होम डीवायएसपी असतो जिल्ह्याचा, त्याच्या अंडर ही एक युनिट तपासाची देऊन अॅट्रॉसिटीचे सर्व गुन्हे तपासण्यासाठी एक वेगळं स्वतंत्र युनिटच असावं. त्या युनिटला इतर गुन्ह्याचे तपास देता कामा नये. त्यांना तेवढ्याच तपास कामामध्ये छानपैकी प्रशिक्षित करून, त्यांना तज्ञ त्याच्यातलं करून, कायदेशीर सगळ्या बाबी आहेत त्या समजावून सांगून, त्याचे रिपल्केशन काय होऊ शकतात ते कळून देऊन, आणि त्याच्यात एक रिपल्केशन एवढं आहे की जर पोलीस अधिकारी अशा प्रकारे आरोपींना मदत करेल किंवा आरोपींना मदत होईल अशा पद्धतीने जर तपास करत असेल तर त्यालाही आरोपी केलं जाऊ शकतं. त्याच्यावर अशा कित्येक केसेस आहेत ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तपास केला नाही, म्हणून त्याच्यावर स्ट्रिक्चर पास झालेले आहे कोर्टामध्ये. आता ही एका बाजूला परिस्थिती बघताना कोण म्हणेल की तुम्ही पदाची अवनती केलेली आहे, त्या अवनत केलेल्या पदामध्ये हे समाविष्ट आहे? निश्चितपणाने नाही. आणि म्हणून एक स्वतंत्र युनिट असावं, असंच त्याचा शिरस्ता असावा. पण आता राज्य सरकारने हा घाट घातलेला आहे आणि राज्य सरकारचं जे त्याच्यावरती कारण आहे, ते कारण माझ्या वाचण्यात जे आलं ते कारण तकलादू वाटतं मला, की त्यांनी म्हटलेलं आहे की डीवायएसपी कडे खूप कामाचा लोड आहे, म्हणून त्यांच्यावर ओव्हर बर्डन होतं, म्हणून खालच्या अधिकाऱ्यांना आम्ही तपास देतो. और खालच्या अधिकारी जर डीवायएसपी लोड असेल तर डीवायएसपी ला खालच्या अधिकाऱ्यांना कामं द्यायचा अधिकार आहे त्याच्या सुपरवायझरी पॉवर्स मध्ये, तो ते देऊ शकतात. म्हणजे लोड हे खालच्या अधिकाऱ्यांवर जास्त होईल कामाचं की वरच्या अधिकाऱ्यांवर जास्त होईल? तर निश्चितपणे वरचे अधिकारी याचा तपास चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि तशा ज्या केसेस मागे आपण डिस्कस केल्या, 3-4 केसेस मध्ये असं म्हटलेलं आहे की जे हायर अधिकारी आहेत ते जास्त जबाबदारीने आणि व्यापक स्वरूपाचा तपास करू शकतील. म्हणून हा निर्णय शासनाचा योग्य की अयोग्य त्याच्यावर मला वाटतं परत एकदा पुनर्विचार होण्याची गरज आहे. आता डायरेक्टर जनरल या केसमध्ये काय अहवाल देतात त्याकडे बघता येईल आणि त्याप्रमाणे राज्य शासन याच्यामध्ये शक्य झाल्यास काही बदल घडवून आले, किंबहुना तसं जर नाही झालं आणि याच रँक तपासाच्या ठेवल्या एपीआय आणि पीआय, तर याचे काय परिणाम होतात? खोट्या केसेस जास्त होतात का? काही लोकांवरती जास्त अत्याचार होतात का अॅट्रॉसिटीच्या खाली? हेही बघणं औचित्याचं ठरणार आहे. आणि काळ जो आहे, एक 2-3 वर्षामध्ये हा सगळा आकडेवारी समोर आल्यानंतर आपल्याला समजेल की राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य होता. त्याप्रमाणे परत सरकार त्याचा विचार करून त्याच्यामध्ये योग्य ते बदल करू शकतील, असं मला वाटतं. मला वाटतं आपण एकंदर 3 लेक्चर या अॅट्रॉसिटी सरकारने केलेल्या बदलाबाबत घेतली. त्याच्यामध्ये सर्वंकष असं उत्तर देण्याचा किंवा परिस्थितीचा तात्विक, वास्तविक सगळ्याच बाजूने आढावा घेण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा संविधानिक नीतिमत्तेचा सुद्धा आपण तपासून बघितला. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे चाललं आहे ते योग्य नव्हे. अॅट्रॉसिटी सारखा कायदा देशात अस्तित्वात असणं हेच मुळामध्ये आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे असं मी म्हणेल. हा कायदा नसणारी परिस्थिती समाजामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आणि सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. जे संविधानाला अपेक्षित आहे असं सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणून उदो उदो करून चालणार नाही. ते हे जे 2 स्वातंत्र्य आहेत, सामाजिक आणि आर्थिक, ते सुद्धा समाजामध्ये आणि देशामध्ये आली पाहिजे. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी सुज्ञ नागरिक म्हणून, एक सिव्हिलाइज पर्सन म्हणून, सिटीजन म्हणून या देशाचा प्रयत्न करूया अशा शुभेच्छा व्यक्त करतो. पुढचं जे आर्टिकल 311 आहे ते वाचून घेऊया. आर्टिकल हे नागरी सेवा, अखिल भारतीय सेवा आणि अखिल भारतीय सेवेमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते उच्च पदस्थ अधिकारी असतात, त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. 311 कलम एखाद्यावर लागणं याच्यासारखी मानहानी समजली जात नाही. आणि 311 ची जी प्रक्रिया आहे ती केव्हा लागते या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या समोर ताजं एक उदाहरण परमबीर सिंगांचं आहे की परमबीर सिंगांच्या विरुद्ध 311 च्या माध्यमातून कारवाई व्हावी. ती कारवाई कोणी करावी, त्याच्यामध्ये राज्य सरकार काय करू शकतं, याच्याबद्दलचा बराचसा उहापोह आपल्या मीडियामधून झालेला आहे, वर्तमानपत्रात आलेला आहे. म्हणून 311 हे जे आर्टिकल आहे ते आपण जरा सविस्तर बघूया. 309, 310 या 2 आर्टिकल मध्ये संघराज्याच्या सेवा कुठली व्यक्ती
तिला कोण नेमणूक करेल, संघ राज्यामध्ये कशा प्रकारच्या सेवा असतील, त्याच्यामध्ये नागरी सेवा आहे, संरक्षण खात्याच्या सेवा आहे आणि अखिल भारतीय सेवा आहे. राज्याच्या सेवेमध्ये या नागरी सेवा म्हटलेला आहे, कारण तिथे अखिल भारतीय सेवेला प्रावधान नाही. संरक्षण सेवेचा सुद्धा राज्याचा संबंध नाही, म्हणून राज्याच्या ज्या असतील त्या नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. आता या सर्व्हिसेस मध्ये जर अधिकारी चुकत असेल किंवा त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करायची कारवाई करायची किंवा पदावनत करायची कारवाई करायची असेल, त्यांना काही शिक्षा देण्याची कारवाई करायची असेल, तर त्याबद्दलचे मानदंड इथे विवेचनासाठी 311 मध्ये घटनेने घेतले. 311 असं म्हणतं, संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवा नियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे. पदावरून दूर करणे म्हणजे सस्पेन्शन वगैरे हे सगळे, निलंबन, ह्या सगळ्या प्रक्रिया आल्या, किंवा पदावनत करणे म्हणजे वरच्या रँकच्या अधिकाऱ्याला डिमोशन करून खालच्या रँक पर्यंत हे करण्याच्या बाबतीच्या तरतुदी समभाग 1 असं म्हणतो की जी व्यक्ती संघ राज्याच्या नागरी सेवेची किंवा अखिल भारतीय सेवेची किंवा राज्याच्या नागरी सेवेची सदस्य असेल अथवा संघ राज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेले नागरी पद धारण करीत असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला ज्या प्राधिकाऱ्याने तिची नियुक्ती केली होती त्याहून दुय्यम असलेल्या प्राधिकाऱ्याकडून बडतर्फ केले किंवा पदावरून दूर केले जाणार नाही. याचा अर्थ असा आहे, अधिकार म्हटल्यापेक्षा इथं प्राधिकार म्हटलेला आहे. या सर्व सेवांमध्ये नियुक्ती ही युपीएससीचं चेअरमॅन राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर करत असतो आणि त्यासाठी कुठलं तरी एक पद, मग ते डायरेक्टर जनरलचं असो, चीफ सेक्रेटरीचं असो, ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचं असो, असं पद निर्धारित केलेलं असतं की त्या पदाने यांना सेवेमध्ये रुजू होण्याचं सर्टिफिकेट द्यावं, प्रमाणपत्र द्यावं. त्या पदाला तसे अधिकार देण्यात आलेले असतात, म्हणून प्रशासकीय बाबीसाठी नियुक्ती देणारा अधिकारी म्हणजे प्राधिकारी, ज्याला असे अधिकार दिले. याचं महत्व काय आहे की ज्या अधिकाऱ्याने नियुक्ती केली असेल त्या अधिकाऱ्याच्या खालच्या रँकच्या माणसाला बडतर्फी करता येणार नाही. म्हणजे एखाद्याची नियुक्ती जर चीफ सेक्रेटरीने केली असेल तर चीफ सेक्रेटरीच त्याला बडतर्फ किंवा सेवेतून काढू शकेल, पदावनत करू शकेल. नियुक्ती देणारा अधिकारी आणि बडतर्फ करणारा अधिकारी हा एका रँकचे असावे किंवा ज्या रँकनी नियुक्ती दिली आहे त्याच्यापेक्षा वरिष्ठ रँक असेल तर त्यांना ते अधिकार आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये नियुक्ती दिलेल्या प्राधिकाऱ्याच्या खालच्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा अधिकाऱ्याची बडतर्फी करता येत नाही. कुठले अधिकारी? जे राज्याच्या संरक्षण, अखिल भारतीय किंवा नागरी सेवेमध्ये आहे आणि केंद्राच्या या 3 सेवेमध्ये आणि राज्याच्या नागरी सेवेमध्ये असणारे अधिकारी आहे. थोडक्यात युपीएससी द्वारे येणारे सगळे अधिकारी या पठडीमध्ये मोडतात. म्हणून हा समभाग 1 311 आर्टिकलचा सांगतो की पदावनती किंवा बडतर्फी ही ज्या अधिकाऱ्याने नियुक्ती दिली असेल त्याने किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने करावी, त्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला ती करता येणार नाही. समभाग 2 असं म्हणतो की पूर्वोक्त अशा कोणत्याही व्यक्तीला ज्या चौकशीमध्ये तिच्यावर दोषारोपाची माहिती करून दिलेली आहे आणि त्या दोषारोपाबाबत तिला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिलेली आहे, अशी चौकशी झाल्याखेरीज तिला बडतर्फ केले जाणार नाही किंवा पदावरून दूर केले जाणार नाही किंवा पदावनत केले जाणार नाही. जस्टिस चांदीवाल आयोग आपल्या लक्षात असेल, परमबीर सिंगाची चौकशी करण्यासाठी जस्टिस चांदीवाल आयोग नेमलेला होता. तो या समभाग 2 अनुच्छेद 311 अन्वये की चौकशी करून ज्याच्यावर दोषारोप आहे, ज्याच्यावर दोषारोप ठेवलेला आहे की तुम्ही अमुक अमुक चूक केलेली आहे, अमुक अमुक गैरकायदेशीर कृत्य केलेलं आहे, वर्तणुकीचे जे संहिताचे नियम आहे त्या संहितेचा तुम्ही भंग केलेला आहे, त्याचं उल्लंघन झालेलं आहे, अशा पद्धतीचे जे काही आरोप ठेवले असतील तर ते आरोप असताना त्यांना
त्या आरोपातून आपली मुक्तता करून घेण्यासाठी म्हणणं मांडण्याचे अधिकार आहेत आणि ते म्हणणं चौकशीमध्ये त्यांनी मांडल्याखेरीज त्याच्यावरती बडतर्फी सारखी कुठली कारवाई करता येणार नाही. परंतु त्याला एक परंतु आहे. परंतु असे की अशा चौकशी अंती तिच्यावर अशी कोणतीही शास्ती लादण्याचे प्रस्तावित करण्यात आले असेल, त्या बाबतीत अशा चौकशीमध्ये सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर अशी शास्ती लादता येईल आणि अशा व्यक्तीला प्रस्तावित शास्ती विरुद्ध अभिवेदन करण्यासाठी कोणती संधी देण्याची आवश्यकता असणार नाही. चौकशी अंती जर एकदा चौकशी झाली, चौकशीमध्ये त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली, त्यानंतर जर त्यांच्यावर काही शिक्षा झाली, त्यांना दंड झाला किंवा शिक्षा झाली, त्या शिक्षेविरुद्ध त्यांना अभिवेदन करण्यासाठी तरतूद कायद्यामध्ये नाही. म्हणजे जी चौकशी समिती असेल किंवा चौकशी करून त्यांचा जो निर्णय असेल चौकशी समितीचा, तो फायनल समजला जाईल. परंतु याला एका परंतुकाला परत दुसरा परंतु काय, परंतु असे की हा खंड पुढील बाबतीत लागू होणार नाही. कुठल्या बाबतीत लागू होणार नाही? या 2-3 ज्या गोष्टी आहेत, या 3 बाबतीत ही जी तरतूद आहे ती लागू होणार नाही. कुठली तरतूद? की ज्या तरतुदीमध्ये एकदा शिक्षा झाली, चौकशी नंतरची शिक्षा, त्याला तुम्हाला रिप्रेझेंटेशन करता येणार नाही, पण त्याला अपवाद आहे. पहिला अपवाद कसा कुठला आहे? एखादी व्यक्ती ज्या वर्तनामुळे फौजदारी दोषारोप सिद्ध झाल्यानंतर दोषी ठरलेली असेल, त्या वर्तनाच्या कारणावरून तिला बडतर्फ किंवा पदावरून दूर करण्यात आले असेल किंवा पदावनत करण्यात आले असेल, त्या बाबतीत जर फौजदारी कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली असेल, तर त्यांना आपल्यावर झालेल्या शिक्षेचं रिप्रेझेंटेशन करून अपील मध्ये जाऊन आपलं म्हणणं परत मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. जैन नावाची एक व्यक्ती IPS अधिकारी होती, ज्यांच्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप झाला होता आणि त्या अँटी करप्शनच्या ह्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती. तो जर एक इन्सिडेंट आठवला आपण, तर त्या शिक्षेविरुद्ध त्यांना प्रेझेंटेशन करता येईल. परंतु चौकशीमध्ये जर शिक्षा झाली तर प्रेझेंटेशन करता येणार नाही. अपवाद आहे. फौजदारी गुन्ह्यामध्ये जर शिक्षा झाली असेल तर प्रेझेंटेशन करता येईल. दुसरं, एखाद्या व्यक्तीस बडतर्फ किंवा पदावरून दूर करण्याचा किंवा तिला पदावरून करण्याचा अधिकार असलेल्या प्राधिकाऱ्याला काही कारणास्तव ते कारण त्या प्राधिकाऱ्याला नमूद करावे लागेल. अशी चौकशी करणे वाजवीपणे व्यवहार्य नाही असे खात्रीपूर्वक वाटेल त्या बाबतीत. म्हणजे प्राधिकार ज्या अधिकाऱ्याने ती शिक्षा दिली, त्या अधिकाऱ्याचे अधिकारच जर प्रश्नांकित झाले असतील, त्याच्यावरतीच जर प्रश्न असेल, तर अशा वेळी रिप्रेझेंटेशन करण्याचा अधिकार आहे. आणि तिसरं, अशी चौकशी करणे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने समयोचित नाही असे राष्ट्रपतीला किंवा यथास्थिती राज्यपालांची खात्री वाटेल अशा बाबतीत. अशा प्रकारची चौकशी, जी चौकशी झालेली आहे, ज्याचा शिक्षा झालेली आहे, ती चौकशी करणे योग्य नाही असं जर वाटलं कोणाला, राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला. यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या की हा जो भाग आहे तिसरा, हा महत्वाचा त्याच्यासाठी आहे की कधी हे उच्च पदस्थ अधिकारी एवढ्या मोठ्या रँकचे IB चे रॉचे अधिकारी असतात की त्यांची अशा प्रकारे उघड चौकशी होणं किंवा त्या चौकशी मधून काहीतरी असं गुपित बाहेर पडणं ज्याच्यामधून देशाच्या सुरक्षेला धोका आहे किंवा सुरक्षेच्या कारणास्तव ते योग्य नाही. अशा वेळी अशा अधिकाऱ्यांना जर शिक्षा झाली असेल तर त्यांना आपलं प्रेझेंटेशन, आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. थोडक्यात समभाग 2 असं म्हणतो अनुच्छेद 311चा की अशा अधिकाऱ्याला चौकशी केल्याशिवाय शिक्षा देता येणार नाही, परंतु जर चौकशी झाल्यावर शिक्षा दिली गेली तर त्याला रिप्रेझेंट करता येणार नाही. पण जर त्याला परत त्याच्यावर अपील करायचं असेल, त्याला आव्हान द्यायचं असेल चौकशीला, तर हे खालचे 3 अपवाद या नियमाला दिलेले आहे. पहिलं, फौजदारी खटला. दुसरं, चौकशी अधिकारी त्याचे अधिकारच प्रश्नांकित होणं. आणि तिसरं, राष्ट्रपती किंवा राज्यपालाला वाटणं की सुरक्षेच्या दृष्टीनं हे योग्य नाही. अशा वेळी त्यांना आपण एक संधी त्याची प्रेझेंटेशन करण्याची दिली पाहिजे. हे झाल्यानंतर तिसरा समभाग असं म्हणतो, जर पूर्वोक्त अशा कोणत्याही व्यक्तीला खंड 2 किंवा
खंड 2 मध्ये निर्देशिलेली अशी चौकशी करणे वाजवीपणे व्यवहार्य आहे किंवा कसे असा प्रश्न उद्भवला तर अशा व्यक्तीला बडतर्फ किंवा पदावरून दूर करण्याचा किंवा तिला पदावर करण्याचा अधिकार असलेल्या प्राधिकाऱ्याच्या त्यावरील निर्णय अंतिम असेल. तिसरं काय म्हणतं की अशा प्रकारची चौकशी करणं हे व्यवहार्यदृष्ट्या योग्य नाही. व्यवहार्यदृष्ट्या हे उचित नाही असं जर वाटलं, कुणाला असं वाटेल? चौकशी अधिकाऱ्याला, की यांना अशा प्रकारचं प्रेझेंटेशन देणं, प्रेझेंटेशनची संधी देणं, की तुम्ही याला आव्हान देऊ शकता. आव्हान देण्याची संधी देणं हे व्यवहार्यदृष्ट्या योग्य नाही, असं जर वाटलं चौकशी अधिकाऱ्याला, तर त्याच्यामध्ये चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निर्णय हा अंतिम असेल. परत त्यांना त्याची संधी, आपलं प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळणार नाही. थोडक्यात असं आहे, 311 ची कारवाई ही अतिशय विशिष्ट आणि विशेष परिस्थितीमध्ये केली जाते. ही कठीण कारवाई असते. म्हणून त्या कारवाईसाठी, कारण एखाद्या अधिकाऱ्याला एवढा उच्च पदस्थ UPSC सारख्या परीक्षेतून, स्पर्धा परीक्षेतून आणून नेमणं त्या ठिकाणी, हे सगळे डायरेक्टर जनरल, सेक्रेटरी वगैरे रँकचे अधिकारी असतात. त्यांच्यावरती अशा प्रकारे महाभियोग चालवण्यासारखा हा 311 मधला प्रघात आहे. म्हणजे ही प्रक्रिया कठीण असते. प्रक्रिया कठीण असल्यामुळं त्याचे नियम सुद्धा त्या बाबतीत तितके काटेकोरपणे पाळले जातात आणि म्हणून याच्यात समान संधीची, कायद्यासमोर सगळे समान याची संधी त्या अधिकाऱ्यांना थोडी जास्त मिळावी, त्या दृष्टीनं 311 मध्ये एवढं डिटेलिंग दिलेलं आहे. महत्व दोनच गोष्टीचं आहे. एक तर त्यांना पदोन्नत किंवा बडतर्फ करणारे अधिकारी हे त्यांच्या नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा खालच्या रँकचे नसावे आणि चौकशीमध्ये जो चौकशी अधिकारी निर्णय देईल तो सर्वतोपरी अंतिम समजला जातो. या विवेचनासह मला वाटतं आज वेळेची अनुमती घेऊन आपण इथे थांबावं. उद्या 312 हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याला थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा आहे. ब्रिटिश कालीन सेवेची IAS आणि IPS या सेवा कशा रुजू झाल्या. अखिल भारतीय सेवा या अनुच्छेदावर आपण विवेचन करू. उद्याचा 167वा सलग संविधान पारायणाचा भाग असेल. आज या विवेचनासह प्रश्नाच्या उत्तरासह इथे विश्राम घेतो. जर काही याच्यावर प्रश्न असतील तर नक्की विचारा. उद्या आपण त्या प्रश्नावरती पण चर्चा करू. धन्यवाद.